नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे का? शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सध्याच्या धावपळीच्या जगात आपण शरीर थकलं की विश्रांती घेतो, पण मन थकलं की काय करतो? 700 वर्षांपूर्वी संत निवृत्तीनाथ महाराजांनी एका अशा संजीवनीबद्दल सांगितलंय जे केवळ तुमचं मन शांत करणार नाही, तर तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. मनाचे उन्मन करणारा हा अभंग नेमका काय आहे आणि तो तुमच्या आयुष्यात जादू कशी घडवू शकतो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिननिशी ध्यान या शब्दांतून निवृत्तीनाथ सांगतात की भक्ती ही केवळ 10 मिनिटांची गोष्ट नाही, तर ती जगण्याची पद्धत आहे. कामात असतानाही मन विठ्ठलाशी किंवा आपल्या ध्येयाशी जोडून ठेवल्यास जीवनात स्थिरता येते. आपण स्वतःशी जे संवाद साधतो तेच आपले कीर्तन असते. जर आपण सकारात्मक विचार आणि नामाचा आधार घेतला तर नैराश्य दूर होते. शिव आणि सूरवर देव ज्या रूपाचे चिंतन करतात, तिथे सामान्य माणसाने आपला अहंकार अर्पण केल्यास जीवनातील अर्ध्या समस्या संपतात. हा अभंग वारकरी संप्रदायातील कीर्तन आणि नामस्मरण यांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अत्यंत गहन आणि आध्यात्मिक अभंग आहे. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि गुरु असल्याने त्यांच्या रचनेत अद्वैत भक्तीचा आणि अनुभवाचा मोठा प्रभाव दिसून येतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिल्या चरणाचा भावार्थ. पाहता साधन विठ्ठल कीर्तन. भक्त संजीवन आत्माराम. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की ईश्वराप्रत जाण्यासाठी अनेक मार्ग साधने असू शकतात, पण विठ्ठल कीर्तन हे सर्वात प्रभावी साधन आहे. कीर्तन म्हणजे केवळ गाणे नव्हे, तर भगवंताच्या गुणांचे संकीर्तन करणे. हे साधन भक्तांसाठी संजीवन आहे. ज्याप्रमाणे मृताला जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र असतो, त्याचप्रमाणे संसारात अडकून पडलेल्या दुःखी आणि विन्मुख झालेल्या मनाला भक्तीचा नवसंजीवनी देण्याचे कार्य कीर्तन करते. सामाजिक संदर्भ. त्या काळी समाजात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. उच्च नीच भाव आणि जातपातीचा पगडा यामुळे सामान्य माणूस दबलेला होता. निवृत्तीनाथांनी कीर्तन हे असे साधन सांगितले जे सार्वजनिक आहे. भक्त संजीवन म्हणजे मरगळलेल्या समाजाला पुन्हा जिवंत करणे. नैतिक धडा. भक्ती ही केवळ वैयक्तिक नसून ती सामाजिक प्रबोधनाचे माध्यम असावी. संतांना सांगायचे होते की ईश्वराचे अस्तित्व प्रत्येकाच्या अंतरात आत्माराम आहे, त्यामुळे कोणाचाही दुस्वास करू नका. आजच्या डिजिटल युगात उपयोग. आज सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि द्वेषाची लाट आहे. आत्माराम या मूल्याचा वापर करून आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर समरसता आणि माणुसकी जपू शकतो. उदाहरण. एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, उदा. महापूर किंवा महामारी, जेव्हा सर्व जाती धर्माचे लोक व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून एकत्र येऊन मदतीचा ओघ सुरू करतात, तेव्हा ते खऱ्या अर्थाने भक्त संजीवन असते. कॉर्पोरेट जगात जेव्हा एखादा मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्याला केवळ एक मशीन न समजता त्याच्यातील माणुसकी, आत्माराम जपून त्याला प्रोत्साहन देतो, तेव्हा ती संस्थेची प्रगती नैतिक ठरते. समजा एखादी व्यक्ती दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम करून थकलेली आहे आणि तिला अचानक शीतल सावली आणि अमृताचे 2 थेंब मिळाले, तर तिला जसा नवजन्म मिळाल्यासारखे वाटते, तसेच कीर्तनाचे आहे. संसाराच्या तापत्रयाने होरपळलेल्या जीवाला विठ्ठल नामाच्या कीर्तनात तो आत्माराम अंतरातील आनंद गवसतो. दुसऱ्या चरणाचा भावार्थ. विठ्ठल सधर भिवरा ते नीर. नाम निरंतर केशवाचे. येथे महाराज पंढरीचे भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करतात. भिवरा म्हणजे भीमा नदी, चंद्रभागा. विठ्ठल हा भक्तांचा आधार, सधर आहे, आणि भीमेचे पाणी हे केवळ जल नसून ते चैतन्य आहे. या चरणात असा भाव आहे की तीर्थक्षेत्राचे दर्शन आणि भीमेचे स्नान जितके पवित्र आहे, तितकेच केशवाचे नाम निरंतर घेणे महत्त्वाचे आहे. केवळ बाह्य स्नान पुरेसे नाही, तर नामाचे अखंड स्नान अंतःकरणात होणे गरजेचे आहे. सामाजिक संदर्भ. भिवरा चंद्रभागा हे नदीचे प्रतीक आहे. नदी ज्याप्रमाणे कोणाशीही भेदभाव न करता सर्वांना पाणी देते, तसेच विठ्ठलाचे नाव निरंतर आणि सर्वांसाठी खुले आहे. हा एक प्रकारे संसाधनांच्या समान वाटपाचा सामाजिक संदेश आहे. नैतिक धडा. संसाधने. पाणी, ज्ञान, अन्न सर्वांसाठी समान आहेत. नामस्मरण जसे अखंड असावे, तसाच आपला नैतिक आचारही सातत्यपूर्ण असावा. आजच्या डिजिटल युगात उपयोग. डिजिटल युगात माहिती, इन्फॉर्मेशन हे नवीन नीर पाणी आहे. या माहितीचा उपयोग समाजाला तोडण्यासाठी नाही, तर जोडण्यासाठी सातत्याने करणे आवश्यक आहे. उदाहरण. विकिपीडिया किंवा ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स ही आधुनिक भिवरा आहे. येथे ज्ञान सर्वांसाठी मुक्त आणि निरंतर उपलब्ध आहे, ज्यामुळे गरीबातील गरीब विद्यार्थीही जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊ शकतो. फेक न्यूजच्या काळात सातत्याने निरंतर सत्याची बाजू मांडणारी डिजिटल चॅनल्स हे समाजातील नीतिमत्तेचे रक्षण करतात. ज्याप्रमाणे नदी स्वतःला स्वच्छ ठेवते, तसे आपण आपला डिजिटल फीड स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, कारण पाणीच त्याचा आधार असते,
तसा खरा भक्त विठ्ठल नामाशिवाय राहू शकत नाही. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह निरंतर वाहत असतो, तसाच नामाचा प्रवाह भक्ताच्या श्वासात अखंड असावा, तरच तो खऱ्या अर्थाने सधर आधारयुक्त होतो. तिसऱ्या चरणाचा भावार्थ शिवसुरवर चिंतेती सुस्वर. कीर्तन विचार पंढरीसी. महाराज म्हणतात की ज्या विठ्ठलाचे कीर्तन पंढरीत चालते त्याचे ध्यान स्वतः महादेव, शिव आणि श्रेष्ठ देव सुरवर सुद्धा उत्तम स्वरात आणि एकाग्रतेने करतात. म्हणजे ज्या वस्तूला मिळवण्यासाठी मोठे मोठे देव ध्यानाला बसतात, ती वस्तू कीर्तनाच्या विचाराने पंढरीत सुलभ झाली आहे. हा विचार सामान्यांना देवाच्या बरोबरीने नेऊन ठेवणारा आहे. सामाजिक संदर्भ. येथे शिव आणि सुरवर देव यांचा उल्लेख करून संतांनी शैव आणि वैष्णव यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. कीर्तन विचार म्हणजे केवळ गाणे नव्हे, तर तो एक वैचारिक विनिमय आहे. पंढरी हे लोकशाहीचे प्रतीक आहे, जिथे सर्वजण समान आहेत. नैतिक धडा. मतभेद विसरून एकत्र येणे आणि उच्च विचारांवर चर्चा करणे हाच प्रगत समाजाचा पाया आहे. संवाद हा संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. आजच्या डिजिटल युगात उपयोग. आजच्या इको चेंबर्स केवळ आपल्याला आवडेल तेच ऐकणे च्या युगात भिन्न विचारांच्या लोकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. उदाहरण, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे क्लायमेट चेंजवरील वेबिनार्स, जिथे विविध देशांचे प्रतिनिधी, शिवसुरवरांसारखे दिग्गज आपापले हितसंबंध बाजूला ठेवून पृथ्वी वाचवण्याचा विचार करतात. ऑनलाईन फोरम्स. उदाहरण, क्वोरा किंवा रेडिट, जिथे तज्ज्ञ लोक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मोफत सल्ला देतात आणि विचारांचे कीर्तन करतात, ज्यामुळे अनेकांच्या समस्या सुटतात. एखादी अतिशय दुर्मिळ वस्तू मिळवण्यासाठी मोठे श्रीमंत लोकही रांगेत उभे राहतात, पण तीच वस्तू एखाद्या जत्रेत प्रेमापोटी सर्वांना मोफत वाटली जात असेल, तर त्या जत्रेचे महत्त्व किती मोठे असेल. तसेच ज्या ब्रह्माचा शोध घेण्यासाठी योगी हिमालयात तपश्चर्या करतात, तो विठ्ठल पंढरीच्या कीर्तनात भक्तांच्या प्रेमापोटी सहज प्रकट होतो. चौथ्या चरणाचा भावार्थ निवृत्ती कीर्तन दिननिशी ध्यान. मनाचे उन्मन इयेरूपी हा शेवटचा चरण साधनेच्या अत्युच्च अवस्थेचे वर्णन करतो. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की मी रात्रंदिवस दिननिशी त्या विठ्ठलाच्या कीर्तनाचे आणि रूपाचे ध्यान करतो. याचा परिणाम असा झाला की माझे मन उन्मन झाले आहे. उन्मन म्हणजे मनाच्या पलीकडची अवस्था, जिथे मन विचारांपासून मुक्त होऊन पूर्णपणे परमात्म्यात विरघळून जाते. तिथे द्वैत संपते आणि केवळ आनंद उरतो. सामाजिक संदर्भ. उन्मन म्हणजे मनाच्या पलीकडे जाणे. जेव्हा माणूस स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करतो, तेव्हाच तो समाजाचे भले करू शकतो. निवृत्तीनाथ म्हणतात की हे कार्य रात्रंदिवस दिननिशी चालू राहावे. नैतिक धडा. नैतिकता ही अर्धवेळ नसते, ती आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग हवी. जेव्हा आपले मन ध्येयाशी एकरूप होते, तेव्हाच आपण विचलित न होता मूल्यांची जोपासना करू शकतो. आजच्या डिजिटल युगात उपयोग. आजच्या युगात अटेन्शन इकॉनॉमीमुळे लोकांचे लक्ष विचलित होत आहे. उन्मन होणे म्हणजे डिजिटल व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे. उदाहरण, एखादा तरुण जेव्हा तासनतास सोशल मीडियावर वेळ न घालवता डिजिटल डिटॉक्स करतो आणि त्यावेळेत एखादे नवीन कौशल्य शिकून समाजाला मदत करतो, तेव्हा तो उन्मन अवस्थेत असतो. सायबर सुरक्षेमध्ये काम करणारे एथिकल हॅकर्स, जे दिवसरात्र दिननिशी निस्वार्थपणे लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतात, त्यांच्यासाठी ते कामच भक्तीचे कीर्तन असते. ज्याप्रमाणे मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला गेली आणि ती स्वतः समुद्रात विरघळून समुद्ररूप झाली, त्याप्रमाणे नामाचे ध्यान करता करता निवृत्तीनाथांचे मन स्वतः विठ्ठलरूप झाले आहे. आता मी आणि देव असा फरक उरलेला नाही. हा अभंग आपल्याला काय शिकवण देतो? विठ्ठलाचे कीर्तन हे भक्ताला जीवनदान देणारे संजीवन आणि आत्मिक शांती देणारे सर्वश्रेष्ठ साधन आहे. चंद्रभागेच्या भिवरा तीरावर पांडुरंग उभा आहे. त्याचे नाम निरंतर घेतल्याने आध्यात्मिक प्रगती होते. ज्या विठ्ठल नामाचा आणि कीर्तनाचा विचार पंढरीत केला जातो, त्याचे ध्यान शिव आणि इतर देवसुद्धा आनंदाने करतात. अहोरात्र विठ्ठलाचे नामस्मरण आणि कीर्तन केल्याने मन उन्मन होते, म्हणजेच मानवी मन भौतिक जगातून मुक्त होऊन ईश्वराशी एकरूप होते. थोडक्यात सांगायचे तर विठ्ठल नाम आणि कीर्तन हीच मुक्तीची गुरुकिल्ली असून त्याद्वारे मनाची शांती आणि ईश्वराची प्राप्ती सहज शक्य आहे. हीच या अभंगाची मुख्य शिकवण आहे. आधुनिक उदाहरण कल्पना करा. अनिकेत नावाचा एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. प्रोजेक्टच्या डेडलाईन्स, ट्रॅफिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तो प्रचंड तणावात, स्ट्रेस आहे. त्याला वाटते की शांतता मिळवण्यासाठी कुठेतरी हिमालयात जावे लागेल. पण निवृत्तीनाथांचा हा अभंग त्याला सांगतो की विठ्ठल सधर भिवरा ते नीर, म्हणजे तुझी भिवरा शांती तुझ्या कामाच्या ठिकाणीच आहे. जेव्हा अनिकेत कामाच्या व्यापातही मनातल्या मनात नाम निरंतर एक सकारात्मक मंत्र किंवा कृतज्ञता जपतो, तेव्हा त्याचे विचलित मन उन्मन होते. म्हणजेच बाहेर गोंधळ असूनही तो आतून शांत राहतो. हीच त्याची पंढरी आणि हेच त्याचे कीर्तन. एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षेच्या तणावात असतो, तेव्हा त्याचे मन अस्वस्थ असते. पण तोच विद्यार्थी जेव्हा आवडीचे गाणे गुणगुणतो,
तेव्हा त्याचे दुःख काही काळ विसरले जाते. संत म्हणतात, हे गाणे विठ्ठलाचे सत्याचे असेल तर केवळ दुःख विसरत नाही तर कायमस्वरूपी आनंद मिळतो. हा अभंग वाचताना तुम्हाला जाणवेल की जशी तहान लागल्यावर पाणी प्यायल्याचा अनुभव येतो, तसेच नाम घेतल्यावर अंतरात शांतीचा अनुभव येतो. ही शांतीचा आत्माराम आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आज आपण तासनतास रील्स स्क्रोल करतो, पॉडकास्ट ऐकतो कशासाठी? तर थोड्या डोपामिन रशसाठी, थोड्या आनंदासाठी. पण हा आनंद क्षणिक आहे. निवृत्तीनाथ महाराज या अभंगातून आपल्याला मेंटल डिटॉक्सचा 800 वर्षे जुना पण मोस्ट अपडेटेड फॉर्म्युला सांगत आहेत. कीर्तन म्हणजे केवळ जुन्या चालीतले गाणे नाही, ते स्वतःला पॉझिटिव्ह व्हाइब्सने भरून काढण्याचे माध्यम आहे. आजचे मानसशास्त्र म्हणते की जेव्हा तुम्ही एखाद्या कामात पूर्णपणे हरवून जाता तेव्हा तुम्हाला सर्वोच्च सुख मिळते. निरंतर नाम म्हणजे त्या डिव्हाइन फ्लोमध्ये राहणे. जेव्हा तुमचे मन विचलित व्हायचे थांबते तेव्हा तुम्ही सुपरह्युमन बनता. तुमच्या कामात, अभ्यासात किंवा कलेत तुम्ही सर्वोत्तम देऊ शकता. विठ्ठल हा कोण्या एका धर्माचा किंवा जातीचा ब्रँड नाही, तर तो ग्लोबल पीसचा आणि सेल्फ रिअलायझेशनचा साऊंड ट्रॅक आहे. चला तर मग एकदा हा विठ्ठल एक्सपिरियन्स घेऊन बघा. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती म्हणजे केवळ टाळ मृदंग वाजवणे नव्हे, तर आपल्या अस्तित्वाचा शोध घेणे होय. निवृत्तीनाथ महाराजांच्या मते कीर्तन हे एक संजीवन आहे जे मृतप्राय झालेल्या आशांना पुन्हा जिवंत करते. आज दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला खूप ताण येईल किंवा चिडचिड होईल तेव्हा फक्त 2 मिनिटे डोळे मिटा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्या शांततेत आपल्या आवडत्या ईश्वराचे किंवा तत्वाचे नाव घ्या. अनुभवा की तुमच्या आत एक आत्माराम आहे जो या सर्व परिस्थितीपेक्षा मोठा आहे. धन्यवाद. कधीकधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशावेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.